ही जी बाउंड्री दिसते, हा बोर्ड जो आपण पाहतोय ना, लातूर आणि बीड जिल्ह्याची बाउंड्री आहे. नॅशनल हायवे 548B. इथं जे टायर दिसते, तिथं आपण जे पाहतोय, रात्री किंवा सकाळी माहित नाही किंवा कधी, पण सकाळी मी इथं एक पिकअप पाहिलं होतं, जे की पिकअप डायरेक्ट येऊन या नॅशनल हायवेच्या म्हणजे बाउंड्रीच्या बोर्डवर या मध्यभागी जो सपोर्ट आहे बोर्डचा, याला येऊन धडकलंय. आणि हे जे आहे ते म्हणजे पूर्ण हे धडक जी दिलेली आहे ते पूर्ण बाजूला दिलेलं आहे. विचार करा की हे धडक किती जोराची असेल. हा किती मध्ये बसवला होता आपल्याला माहित नाही, साधारण नाही म्हणलं तरी 5 फूट तरी खाली असेल असं पकडू आपण. आणि हा सपोर्टचा जो पोल आहे, याची पण जाडी, याचं वजन, इतकी जोराची धडक होती की हा बाजूला पडलाय. की आपण सर्वजण पाहतो की या हायवेला किती वाहतूक आहे. हे बघा, लगेच गाडी आलेली. आणि हा सपोर्ट जो तुटलाय ना, तर हा बोर्ड सेंटरला झुकलाय आणि कधी पडल वाऱ्यानं हे काहीच माहित नाही. हे बघा, ह्या अशा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत आणि कुठल्या गाडीवर कधी पडल हे सुद्धा माहित नाही. रात्री जो पिकअपवाला धडकला त्याचं काय झालं हे मलाही माहित नाही. त्याच्या घरी काय अवस्था असेल किंवा त्याची पोझिशन काय असेल. इथं स्पीड ब्रेकर पण आहे. त्याच वेळी समजा जर हा बोर्ड पडला, चुकून पडू नये अशी इच्छा आहे, पण जर चुकून पडला तर त्या कुटुंबावर किंवा त्या गाडीचं जे काही नुकसान होईल याला जबाबदार कोण आहे, याची दखल कोण घेणार हे आपल्याला काहीच माहित नाही. आणि तसं जर पाहिलं तर इथं बघा, रोज आरटीओ वाले कधी रोज उभे असतात. रोज माझा डेली रूट ही अंबेजोगाई आणि लातूर, आणि गाड्याची चेकिंग चालू असती डेली म्हणजे डेली. हा येणार जाणार वाहतुकीला त्रास पण आहे. ठीक आहे, त्यांनी गाड्याची चेकिंग करावं, लायसन आहे का, सीट बेल्ट लावलाय का, ते आपल्यासाठीच आहे, नाही म्हणत नाही मी. पण आता जो हा प्रकार झाला याची दखल कोण आणि कधी घेणार हे मला म्हणायचंय. रोज जे तुम्ही आरटीओ वाले इथे येऊन उभा राहतात हे तुम्ही पाहिलंय का नाही? सकाळी पण तुम्ही इथंच उभे होतात आरटीओ वाले साहेब, तुम्ही हे पाहिलं का? याची दखल कोणी घेणार आहे का नाही याचं उत्तर आम्हाला द्या तुम्ही. आता मला माहित आहे की या व्हिडिओवर कमेंट करणारे भरपूर आहेत, कमेंट होऊन मला काही घेणं देणं नाही, पण मला असं म्हणायचंय की हे तात्काळ नीट करावं. येणार जाणाऱ्यांना त्रास होणार नाही, हे कधी पडेल हे माहित नाही. हे बघा, स्पीड ब्रेकर आहे, गाडी आलेली आहे. जर याच्यामध्ये हे पडलं समजा, त्याला जबाबदार कोण आहे एवढाच प्रश्न आहे. मला उत्तर द्या मला फक्त, बस. मी असे व्हिडिओ कधी करत नाही, पण आज करतोय. आणि आरटीओ जे अधिकारी असतात ना, हे तुम्हाला उद्या मी नक्की दाखवतो की इथं त्यांनी कसं म्हणजे त्यांचं पथक असतंय, स्पीड गन असती इथं उभारलेली, आरटीओचे 10-5 अधिकारी असतात. आता यांना हे माहिती आहे का नाही हे तुम्हाला उद्या दाखवतो मी, उद्याच्या व्हिडिओमध्ये.